नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता सर्वांच्या नजरा लागलेल्या स्थायी समिती सभापती पदाचा पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. येत्या 25 फेब्रुवारी रोजी या प्रतिष्ठेच्या पदासाठी निवडणूक होत असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप, शिवसेना, महायुतीकडून मच्छिंद्र सानप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीचाच घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटचे मुकेश शहाणे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजप, शिवसेना, महायुतीच्या वतीने उपमहापौर निवडणुकीत ऐनवेळी माघार घ्यावी लागलेले मच्छिंद्र सानप यांना आता स्थायी समितीच्या सभापती पदासाठी मैदानात उतरवण्यात आले आहे. महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज नगर सचिवांकडे दाखल केला. उपमहापौर पदाची संधी हुकल्यानंतर सानप यांना ही महत्त्वाची जबाबदारी देऊन महायुतीने त्यांचे पुनर्वसन केल्याचे मानले जात असले तरी मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सानप यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान महापौर हिमगौरी आडके, शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते तसेच भाजपाचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे. सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनाश अण्णा, या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्र सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होते, युतीचेच होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे. हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला. आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या नाशिक महापौर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीच्याच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. युतीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बिनविरोध निवड निश्चित आहे. काय सांगा? 3 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर बोल. राष्ट्रवादी गटात सामील झालेले मुकेश शहाणे यांनी देखील स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत महापालिकेवर महायुतीची सत्ता असल्यानं आणि राष्ट्रवादी महायुतीचा घटक पक्ष असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थायी समिती अध्यक्षपद द्यावे अशी मागणी करत उमेदवारी अर्ज नगर सचिव मदन हरिश्चंद्र यांच्याकडे दाखल केला असल्यानं स्थायी समिती निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलाय. शहाणे यांनी अर्ज दाखल केल्यानं महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अर्ज दाखल करतेवेळी भाजपच्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी शहाणे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्यानं ही निवडणूक आता चुरशीची होणार असल्याचं दिसून येत आहे. महापौर हा भारतीय जनता पार्टीचा आहे, उपमहापौर हा शिवसेनेचा आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ वरच्या लेवलला बोलत आहेत, त्यानुसार मला त्यांनी फॉर्म भरायला लावला आणि महायुतीचं हा विषय असल्याकारणाने एक पद BJPकडे आहे, एक पद शिवसेनेकडे आहे आणि तिसरं पद हे महायुतीचंच राहावं म्हणून मला वरिष्ठांनी फॉर्म भरायला लावलेला आहे. राष्ट्रवादीकडनं आपण हा फॉर्म भरलेला आहे. मी अपक्ष निवडणूक लढून निवडून आलेलो आहे आणि मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी आज स्थायी समिती सभापतीचा फॉर्म भरलेला आहे. महायुती ही युती भक्कम राहिली पाहिजे, सर्वांना समाविष्ट करून घेतलं पाहिजे, या दृष्टिकोनातून वरिष्ठांचं वर बोलणं चालू आहे. महायुती कुठलाही अटीशर्तीचा पाठिंबा न देता त्यांनी महापौराच्या इलेक्शनला पाठिंबा दिला, त्यानुसारच आज हा फॉर्म मला वरिष्ठांनी भरायला लावला. मी तो फॉर्म भरलेला आहे. वरिष्ठ जो निर्णय सांगतील त्याला मी प्राधान्य देईल. तो एकंदरीत का फॉर्म न का भरू अशा सविस्तर प्रस्तावाचा विषय होता, परंतु वरिष्ठांचा आदेश कुठेही मोडता येत नाही
वरिष्ठांचं त्यांचा कुठे संपर्क होऊ शकला नाही, त्याच्यामुळं वेळेचं बंधन धरून आपण हा फॉर्म भरलेला आहे. का आपण फॉर्म का बाहेर भरावा एक म्हणून? चर्चा- अशी काय त्यांची बाहेर आग्रह होता? बाहेर एक चर्चा चालू आहे की तुमच्यावरती माघार घ्यावीसाठी दबाव टाकला नाही, असं जातो. कुठलाही मला दबाव, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. परंतु महायुती ही एक संघ एक दिलाने राहिली पाहिजे आणि एक पद BJPकडं, दुसरं पद शिवसेनेकडं, तिसरं पद राष्ट्रवादीकडं राहावं म्हणून फक्त हा फॉर्म भरलेला आहे. हो राष्ट्रवादीचे कोणी पदाधिकारी आपल्याबरोबर फॉर्म भरताना नव्हते. नाही, आज सन्माननीय अजितदादांची श्रद्धांजलीचा मोठा शोक प्रस्ताव आज मुंबईत आहे. सगळे तिकडे गेलेले आहेत. मलाही तिकडे जायचं आहे. मी हा फॉर्म भरून लगेच तिकडे तात्काळ निघालणार आहे. सानप यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, तर शहाणे यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या गणितांना खीळ बसणार की तडजोड होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 25 फेब्रुवारीला नाशिक मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार याचा फैसला होईल.